चला तर मंडळी, सुवर्णास किचनमध्ये आज मस्त बीटरूट मिल्कशेक बनवला आहे. तोही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने. आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि फायदेशीर. ज्यांना बीट खायला आवडत नाही त्यांनी नक्कीच हा बीटरूट मिल्कशेक करून बघा. तुम्ही रोज प्याल असं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगते. तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू. तर इथे मी एक बीट घेतलेलं आहे. बीट स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायचं. त्यानंतर बीटाचा हा वरचा भाग आहे ना सुरीने काढून टाकायचा आणि संपूर्ण बीट आपल्याला साळून घ्यायचे. त्याची साले ना काढून टाकायची. बीट आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आहारामध्ये बीटाचा समावेश केला त्वचा चमकदार होते. बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. बीटरूटमुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि काळे डाग सुद्धा कमी होतात. बीटरूटचा रस त्वचेसोबत केसांसाठी फायदेशीर आहे. केस गळती व सर्वोत्तम पर्याय म्हणून बीटचा रस पिला जातो. तसेच बीटरूटचा रस पिल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे बीटरूटचा ज्यूस किंवा बीट खाणं आपल्या आरोग्यासाठी कधीही गुणकारीच आहे. संपूर्ण बीट मी या ठिकाणी असं कापून घेतलेलं आहे. बारीक बारीक तुकडे करायचे बीटचे. आता आपल्याला मिक्सरमध्ये ना मिक्सरच्या जारमध्ये बीटरूटचे काप टाकायचे. तर हे आगारोचे मिक्सर जार आहे. तर हा 500 ml चा जार आहे. यामध्ये ज्यूस खूप छान होतो. तर इथं मी 1 ते 1.5 चमचा साखर टाकली. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता. आणि थंड नॉर्मल दूध असतं ना तेच यामध्ये मी टाकले. नंतर याला आपल्याला झाकण लावून आता मिक्सर ग्राइंडरला लावून द्यायचं आहे. हा जार आता आपल्याला इथे मिक्सरला लावून द्यायचा आहे. तर जिथे खाच आहे त्या खाचांमध्ये हा फिट करायचा. आगोरो मिक्सर ब्लेंडर हा 400 वॉटचा असून 100% कॉपरची याची मोटर आहे. यामध्ये तुम्ही मिल्कशेक, स्मूदी, ज्यूस असं बरंच काही करू शकता. तर फक्त 1-2 मिनटामध्येच आपला हा बीटरूट मिल्कशेक इथे तयार झालेला आहे. तर आता आपण याला आहे ना काढून घेऊ. तर हे बघा, इतका छान आणि टेस्टी आपला इथे बीटरूट मिल्कशेक तयार झालेला आहे. तर इथे मी 2 काचेचे ग्लास घेतलेले आहे. तर इथे मी आता बीटरूट जारमधून काढून घेते. तर हे बघा किती छान याचा रंग दिसतोय आणि हे तुम्ही गाळून पण घेऊ शकता. पण इथं मी न गाळताच ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे. तर आपल्याला याचा चौथाही वाया घालू द्यायचा नाही. तर इथं तुम्ही बघू शकता आपला बीटरूट मिल्कशेक तयार झालेला आहे. असाच थंडगार तुम्ही पिऊ शकता. तर चला, तुम्हाला कशी वाटली आजची माझी बीटरूट मिल्कशेकची रेसिपी? आवडली ते नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.